आदरणीय सत्तारभाईजी, त्याचबरोबर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊजी वागले साहेब, त्याचबरोबर त्या जिल्ह्याचे खासदार श्री इम्तियाज भाई, त्याचबरोबर कन्नडचे नगर आमदार राजपूत साहेब, त्याचबरोबर हज कमिटीचे नागपूर मुंबई या भागातून आलेले सर्व त्यांचे अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जमलेले बंधूंनो, सर्वप्रथम या ठिकाणी मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सत्तारभाईचा फार मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी फार दिवसापासून वंदे मातरम हाल झाला, पण हा हाऊसचं उद्घाटन लवकर होत नव्हतं. ते लवकर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत होते, पण त्या झाला. आणि आज खरं सांगतो, आमच्या मराठवाड्यातील सर्व मुस्लिम बांधवांना हा हाऊसचा आज आनंद घेता येईल यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. माझी विनंती आहे नुकता सत्तार साहेबांना की ज्या दिवशी आपलं हा हाऊसचं काम संपल्यानंतर त्यावेळी तो रिकामा राहील, त्यावेळेस आपण आपल्या समाजाच्या चांगलं शिकणाऱ्या मुलांसाठी इथं ती जागा त्यांना दिली तर मला वाटतं त्यांचं शिक्षण सुद्धा एक चांगलं होऊ शकतं. म्हणून कारण की आपलं संपल्यानंतर कोणी बघणार नाही, म्हणून या ठिकाणी मुलांना चांगलं शिक्षणासाठी आपण ही जागा दिली. आणि मला वाटतं जी कमिटी नेमली त्या कमिटीच्या अंडरमध्ये आपण हा पूर्ण हा हाऊस दिला तर मला चांगल्या पद्धतीने चालवता येईल असं मला वाटतं. आपल्याला सर्वांना मराठवाड्याच्या आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.